काय सांगाल माहिती? जय शिवराय. कराडा कृष्णा पुलावरती रक्षक प्रतिष्ठानच्या वतीने त्या पुलावरती जाळी बसवावी यासाठी सातत्याने आंदोलन निवेदन करत आहेत. कित्येक वर्ष झालं, महिने झालं आम्ही ह्या फॉलोअपमध्ये आहेत. बऱ्याच वेळा कोल्हापूर आणि मुंबईचेही गेलोय. स्वतः मी सुशीलदादा मोजर यांच्या माध्यमातून महाराजांना भेटून त्यांचं पत्रही घेतलं. ते मुख्य अभियंत्यांना त्यांना दिलं. तरी सुद्धा आतापर्यंत इथले कार्यकारी अभियंता आहेत त्यांनी इथला कराडाचा जो कृष्णा पूल आहे तो सुसाट पण बंद झाला आहे. वारंवार त्यांच्या निरीक्षण आणून देखील तिथला निष्क्रिय अधिकारी म्हणून त्याचा उल्लेख करावा वाटतो त्या कार्यकारी अभियंत्याचा. आणि इथं जे सुसाईड जे होतात, इथून जे आत्महत्या होतात त्याच्या विरुद्ध त्यांच्यावरती सदोष मनोशोधाचा गुन्हा दाखल करावा यासाठी आज संध्याकाळी आम्ही माननीय डीवायएसपी मॅडम इथल्या कराडात आहेत त्यांच्याकडे एक मागणी करणार आहे. व जर जायचा प्रश्न जर तात्काळ त्यांनी सोडवला नाही तर इथून पुढच्या काळामध्ये रस्त्यावरती उतरून रक्षक प्रतिष्ठान त्यांच्या त्या कार्यकारी अभियंत्याच्या तोंडाला काळ फासल्याशिवाय राहणार नाहीये. जसं आम्हाला आज कळालं की तिथे एका महिलेने उडी मारली आहे. एक 2-4 तिथल्या युवकांनी सगळ्या वाटले असतील किंवा अजून एक तिथला ड्रायव्हर होता त्यांनी तात्काळ जीवाची पर्वा न करता त्या पुलावर तात्काळ उडी मारून म्हणून त्या बिचारा महिलेचा जीव वाचला. नाहीतर आज आपल्याला ते चित्र वेगळं बघायला मिळालं असतं. त्या संदर्भातला आम्ही हॉस्पिटल जाऊन तिथे भेट दिली, त्यांनी चौकशी केली, डॉक्टरांना भेटलो. ते काळजी करायला त्या जे आहे ते महिला सुखरूप आहे. तसेच आम्ही सगळे उठून आम्ही कृष्णा पुलावरती जाऊन तिथे एक रास्ता रोको केला. माननीय PI साहेब, जे नवीन PI साहेब आले, कार्यक्षम अधिकारी वाटला की दराडे साहेब म्हणून, ते तात्काळ त्यांनी या संदर्भातलं कार्यकारी अभियंत्याला पत्र बी काढलं, मेल केलं आणि त्यांना फोनवर त्यांचे संपर्क साधला की कृष्णा पूल हा सुसाईड पॉईंट बनत चाललाय, ते तात्काळ थांबवा व जाळी बसवण्या संदर्भातल्या लवकरात लवकर कारवाई पूर्ण करा अशा एक सूचना किंवा त्यांनी एक विनंती केली आहे. आम्ही परत आज सुशीलदादा मोजर यांच्याशी बोलणं केलं. ते महाराजांशी बोलून ते आज मुख्य अभियंता जे आहेत त्यांच्याशी तेही बोलते महाराज साहेब. आज स्वतः लोकनियुक्त नगराध्यक्ष राजेंद्र सिंह यादव म्हणजे असा नगराध्यक्ष मी माझ्या समाजकारणामध्ये पहिला बघितला की जो तात्काळ म्हणजे आज दुसरा दिवस आहे उपोषणाचा, ते तात्काळ इथं आले आणि ते संबंधित अधिकाऱ्याला फोन करून जाळी बसवण्या संदर्भात केले. जे मुख्य अभियंता आहेत शेला साहेब त्यांच्याशी तेही बोलते, पालकमंत्रीही बोलते याच्यामध्ये. आणि सुसाईड पॉईंट जो कृष्णा पूल आहे तिथे एक आपली बोट असावी, सुरक्षा दृष्टिकोन तिथली एक टीम तयार असावी की 24 तास टीम तयार राहिली. अशा घटना समजा घडल्या तर तात्काळ तिथे एक जीव वाचावा या संदर्भातले तत्परता एक नगराध्यक्षाच्या माध्यमातून दिसून आली. मी त्यांचंही खूप आभार मानतो. आणि त्यांनी ह्या संदर्भात पाठपुरावा सुरू करून रक्षक प्रतिष्ठानच्या सोबत उभं राहून जाळी बसवण्या संदर्भात ते उपाययोजना करत आहेत असंही त्यांनी सांगितलेलं आहे. एवढं सांगतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.